माझी पत्नी सौ नंदिनी लेंडे ही नगरसेवका म्हणून जी निवडून आली, तिने महानगरपालिकेमध्ये शहर सुधारणामध्ये आज ठराव दिलेला आहे ते पूर्ववत पब्लिक सेमी पब्लिक करावं, महानगरपालिकेतर्फे आणि राज्य सरकारतर्फे निधी देऊन तो मोठं त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक व्हावं. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आहे. डॉक्टर साहेब अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक आंदोलनं झाली. शेवटचं आंदोलन झालं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या सहभागी झाले. परत लढा आलेला आहे. काय सांगतात? पुणे महानगरपालिकेच्या पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य असं स्मारक व्हावं ही भावना प्रत्येक आंबेडकरांनी व्यक्तीची आणि प्रत्येक नागरिकांची आहे. पुणे शहरामध्ये मालदक्का या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सांस्कृतिक भवन आहे, परंतु ते खूप छोटं आहे. त्याचा विस्तार होण्याकरता त्याच्या शेजारी जी जागा आहे त्या जागेवरती आरक्षण जे आहे ते आरक्षण बदल करून त्या ठिकाणी पब्लिक सेमी पब्लिक व्हावं ह्याकरिता 2012मध्ये ज्यावेळेस पुणे शहराचा विस्तारित आराखडा तयार होत होता त्यावेळेस मी एक गटनेता म्हणून तिथं प्रस्ताव दिला होता. तो जीवित मान्यही केला होता आणि प्रशासनाने देखील त्या ठिकाणी ही जागा जी आहे ती आंबेडकर भवनाला देण्याकरता जो आधी ठराव झालेला होता अरुण डोंगरे यांनी दिलेला, मुख्य सभेने मान्य केलेला, त्याला अनुसरून आम्ही आरक्षणामध्ये बदल दिलेला होता. तो बदल जीवितने मान्यही केला होता. परंतु ज्यावेळेस हा विस्तारित आराखडा राज्य सरकारकडे जाऊन राज्य सरकारमधनं 2017मध्ये ज्यावेळेस तो मान्य होऊन आला त्यावेळेस त्या ठिकाणी 2017मध्ये आरक्षण परत बदलून त्या ठिकाणी ते आरक्षण परत ज्यांची मूळ जागा होती त्यांच्याकडे दिली. अनेक लढे झाले. आम्ही धरणे आंदोलन दिले, मोर्चे काढले, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली, आपले पालकमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना निवेदनं दिली. त्याचबरोबर जे UDचे मिनिस्टर आहे त्यांनाही आम्ही एकनाथजी शिंदे त्यांनाही निवेदनं दिली. त्यावरती सकारात्मक प्रतिसाद देत माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणचं जे जागा जी आहे ज्या बिल्डरला दिलेली होती ती त्यांनी रद्द केली. परंतु त्या ठिकाणी परत एकदा आंबेडकर भवनाची जागा ही आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाला मिळावी, ती महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात यावी याकरिता 2025 आणि 26ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर माझी पत्नी सौ नंदिनी लेंडे ही नगरसेवका म्हणून जी निवडून आली, तिने महानगरपालिकेमध्ये शहर सुधारणामध्ये आज ठराव दिलेला आहे आणि त्या ठरावामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे त्या जागेमध्ये जे आरक्षण बदलण्यात आलेलं आहे राज्य सरकारतर्फे त्यांनी ते पूर्ववत पब्लिक सेमी पब्लिक करावं, जेणेकरून ती जागा आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरता महानगरपालिकेला ताब्यात घेऊन त्या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे आणि राज्य सरकारतर्फे निधी देऊन तो मोठं त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक व्हावं ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो.